बेसिक इनिशियल पीपीटीज आहेत. यू गो थ्रू दॅट पीपीटीज सो दॅट यू विल हॅव रिव्ह्यू की आपण कुठल्या पद्धतीने तुमचे डिफॉल्टर सेशन मध्ये रिव्हिजन घेतोय. ओके, सो हिअर इफ यू सी फर्स्ट वी विल सी कम्युनिकेशन मीन्स व्हॉट. कम्युनिकेशन म्हणजे इट इज प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ कम्युनिकेशन. मग कम्युनिकेशनचे दोन टाईप आहेत, नॉन टेक्निकल कम्युनिकेशन आणि टेक्निकल कम्युनिकेशन. So non-technical means we are not using any technology. Simply if we are transmitting the information, that is called as the non-technical communication. And technical communication means type of communication in which some technology is used. So examples of technical communication are talking on phone, delivering online lecture, writing emails. All these are the examples of टेक्निकल कम्युनिकेशन. मग इथं काही डायग्राम्स दिलेले आहेत कम्युनिकेशनच्या. इंजिनिअरिंग जेनेटिक सिस्टीम. these diagrams are showing the concept of the communication. ह्या A ह्या पॉइंट कडून B ह्या पॉइंट कडे इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होते. that is the concept of communication. आता हे सांगितलेलं सुरुवातीला मी तुम्हाला ओव्हरऑल कम्युनिकेशन रिलेटेड कुठले सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करायचे. सेकंड इयरला आहे तुम्हाला अॅनालॉग कम्युनिकेशन फर्स्ट सेमिस्टरला. सेकंड सेमिस्टरला आहे पीडीसी, दॅट स्टँड्स फॉर प्रिन्सिपल्स ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. So can anyone tell what is the difference in analog communication and digital communication? I expect some answers from you. As very less number of students are there, you should not hesitate to give the answers. Let it be wrong. काय आहे डिफरन्स अॅनालॉग कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशन मध्ये? अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये सिग्नल पाठवले जातात आणि डिजिटल कम्युनिकेशन मध्ये 0 आणि 1च्या फॉर्मॅट मध्ये असतं. आणि अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये ट्रान्समिटर आणि रिसिव्हर यूज केलं फक्त जातं तुम्ही जे किंवा ट्रान्समिटर रिसिव्हर म्हणलं आणि ह्याच्यात कोड त्याच्याऐवजी व्हॉट आर एन्कोडर द आणि डिकोडर स्पेसिफिक यूज केलं नेम्स फॉर जातं. दॅट? मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये आपण ट्रान्समिटर रिसिव्हर तर कॉमन टर्म्स आहेत. ट्रान्समिटर म्हणजे जो सिग्नल ट्रान्समिट करतो त्याला आपण ब्रॉडली ट्रान्समिटर म्हणतो. आणि रिसिव्हर म्हणजे काय? जिथं सिग्नल आपला रिसिव्ह होतो, दॅट इज कॉल्ड ॲज द receiver. So when you transmit the signal and receive the signal, those are called as transmitter and receiver. ते सगळीकडे लागतात. फक्त आता जे तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये अॅनालॉग सिग्नल आपण ट्रान्समिट करतो. डिजिटल कम्युनिकेशन मध्ये सुद्धा डिजिटल सिग्नल ट्रान्समिट होतो, बट दॅट डिजिटल सिग्नल इज इन द फॉर्म ऑफ बिट्स और इट इज इन द फॉर्म ऑफ 0 and 1. हा झाला बेसिक डिफरन्स अॅनालॉग कम्युनिकेशन मधला आणि डिजिटल कम्युनिकेशन मधला. सगळ्या कम्युनिकेशनच्या सब्जेक्ट्स पैकी बेसिक सब्जेक्ट आहे अॅनालॉग कम्युनिकेशन. पहिल्यांदा अॅनालॉग कम्युनिकेशनचा शोध लागला आणि त्याच्यानंतर त्याच्या काही ड्रॉबॅक्समुळे डिजिटल कम्युनिकेशन वॉज यूज फॉर सम ऑफ द ऍप्लिकेशन्स. हा डिजिटल कम्युनिकेशन तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला आहे. हे झाले सेकंड इयरचे सब्जेक्ट. ओके, फॉर थर्ड इयर यू आर हॅव्हिंग ऑप्टिकल कम्युनिकेशन अँड मोबाईल कम्युनिकेशन. ऑप्टिकल कम्युनिकेशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये कुठल्या फॉर्म मध्ये सिग्नल ट्रान्समिट होतो? कॅन एनीवन टेल? In optical communication, signal transmission is in which form? Can anyone tell? ऑप्टिकल फायबर मटेरियल. ऑप्टिकल फायबर हे मटेरियल असतं, बरोबर आहे. म्हणजे जसं आपल्या इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन साठी इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये सिग्नल ट्रान्समिट होतो आणि त्याला मीडिया कुठले असतो किंवा कम्युनिकेशन चॅनल कुठले असतं? कोएक्सियल वायर, ट्रान्समिशन लाईन, त्याच्यामधून इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्समिट होतो. तसंच ऑप्टिकल कम्युनिकेशन मध्ये ट्रान्समिट होणारा सिग्नल हा लाईटच्या फॉर्म मध्ये असतो आणि त्याच्यासाठी जो मीडिया आपण यूज करतो दॅट मीडिया इट इज कॉल्ड ॲज द ऑप्टिकल फायबर.
Okay, that is the concept of optical communication. Then the next state is mobile communication. Mobile communication मध्ये how the signal is transmitted from one mobile to another. म्हणजे ते वायरलेस कम्युनिकेशन मध्ये होतं, त्याच्यामध्ये आपण वायर यूज करत नाही. हे झाले थर्ड इयरचे सब्जेक्ट. आणि फायनल इयरला आहे तुम्हाला सॅटेलाइट कम्युनिकेशन. हे आपण सुरुवातीला घेतलं होतं आपल्या सुरुवातीच्या लेक्चर्स मध्ये. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की अॅनालॉग कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशन हे कम्युनिकेशनचे दोन बेसिक सब्जेक्ट आहेत, जे समजल्याशिवाय तुम्हाला कम्युनिकेशनचे पुढचे सब्जेक्ट समजू शकत नाही. ओके, सो दिस इज द बेसिक थिंग, द डिफरन्स इन अॅनालॉग कम्युनिकेशन अँड डिजिटल कम्युनिकेशन. ओके, समजलं? बेसिक कन्सेप्ट समजलाय सगळ्यांना कम्युनिकेशनचा? इज इट क्लिअर? सी आय हॅव टू गो बाय डिस्कशन विथ यू. हो मॅम, समजलं. येस मॅम, क्लिअर. ओके, मग आता ह्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, ह्याची एक्झाम स्कीम. आता एक्झाम स्कीम तर सगळ्यांना क्लिअर आहे. एंड सेमिस्टर एक्झाम 70 मार्काला, आयएससी 30 मार्काला. म्हणजे आता जे तुमचे आयएससी पेपर झाला आज आयएससीचा, सगळ्यांनी सबमिट केली का आयएससी ची पीडीएफ? येस मॅम. ऑल ऑफ यू हॅव सबमिटेड? ओके. आज जशी एक आयएससी झाली तुमची, तशा अजून 2 आयएससी असतात, आयएससी 2 आणि आयएससी 3. and every time along with ISC open book test and take home test that are conducted, but this time I don't think it is conducted. झालेत का दुसऱ्या सब्जेक्टच्या तुमचे ओपन बुक टेस्ट आणि टेक होम टेस्ट झाले along with ISC? नाही ना? ओके, बघू आपण त्याला काय ह्या वेळेस काय सांगतात ते. पण ते फक्त लक्षात घ्या की 70 मार्काचा फायनल थेअरी पेपर, 2 सेक्शनचा, आयएससी 30 मार्काच्या, 3 आयएससी त्याचा ऍव्हरेज तिथं कन्सिडर होतं. टर्न वर्क 25 मार्काला, आयसीए म्हणजे टर्न वर्क, आणि प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशन 25 मार्काला. असं टोटल वेटेज जे आहे ह्या सब्जेक्टचं ते 150 मार्क्स आहे. ओके, सिलेबस आपण बघितलेला सुरुवातीला. सिलेबस मध्ये पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन. आता मी सगळं 1 by 1 सांगत नाही, जस्ट आय विल गो क्विकली थ्रू दॅट. इंट्रोडक्शन. सो व्हॉट आर द कंटेंट्स इन फर्स्ट चॅप्टर? कम्युनिकेशन मीन्स व्हॉट, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, त्याचे सगळे बेसिक. मॉड्युलेशन म्हणजे काय, डिमॉड्युलेशन म्हणजे काय. आता जे तुमच्यापैकी त्या लेक्चरला ऍबसेंट होते, तुम्हाला माहिती आहे आता कुठल्या ड्युरेशन मध्ये ऍबसेंट आहे आपण, त्या ड्युरेशन मधल्या व्हिडिओ लेक्चरच्या लिंक तुम्ही बघितल्यात का? ते मटेरियल तुम्ही स्टडी केलंय का? और ऍटलिस्ट हॅव यू गॉन थ्रू दॅट मटेरियल वॉट एव्हर इज शेअर्ड आज फॉर दॅट रिस्पेक्टिव्ह डेट्स? हा मॅडम. Okay, so if you are present for initial part and absent for last part, it is somewhat easy to recover. But if you are absent for initial part only, where all these basic things are covered, it is somewhat difficult to understand the next things. That's why, though you are absent for initial or last part, I am going to go it in the sequence. Okay, so that it will be clear to you. And from tomorrow also, whatever are the revision lectures, आता तुमचे आयएससी 5व्या आणि 6व्या चॅप्टर वर होती, त्यामुळे मी 2 लेक्चर त्या 2 चॅप्टर वरती घेतले होते. बट मोस्टली वी विल गो फ्रॉम द इनिशियल पार्ट, कारण हे सगळं सिक्वेन्सने आहे. जर तुम्हाला हे इंट्रोडक्टरी पार्ट मधलं मॉड्युलेशन डिमॉड्युलेशन नाही कळलं, तर डायरेक्ट एफएम चॅप्टर चालू करून तुम्हाला तो कन्सेप्ट पटकन समजत नाही. ओके, सो वी विल गो लाईक दॅट ओनली फॉर युअर क्लास ऑल्सो. मग सगळे इंट्रोडक्टरी गोष्टी आहेत पहिल्या चॅप्टर मध्ये. कम्युनिकेशन म्हणजे काय, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. कॅन एनीवन टेल व्हॉट आर द बेसिक एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम? What are the basic elements in communication system? ट्रान्समीटर, चॅनल आणि रिसिव्हर. ओके, आपण बघूया त्याची डायग्राम. सो दीज आर द बेसिक एलिमेंट्स, ट्रान्समीटर, रिसिव्हर आणि चॅनल. सो व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ बेस बँड कम्युनिकेशन, कॅरियर कम्युनिकेशन, मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन, नीड ऑफ मॉड्युलेशन, हे सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायच्या. सेकंड होता नॉइज. नॉइज मध्ये काय बघितलं आपण नॉइज चॅप्टर मध्ये? नॉइज मीन्स अनवॉन्टेड सिग्नल.
मग नॉईजचे टाईप कुठले आहेत, नॉईजचे सोर्सेस कुठले आहेत ज्याच्यामुळे नॉईज प्रोड्यूस होतो, देन what are the methods to reduce the noise, noise figure's derivation. All these points we have seen in the second chapter, and also we have solved the numericals in this chapter number 2, noise. Okay, then third chapter, it is what? AM transmitter. Now what is the relation between third and fourth chapter? See the syllabus. Okay, AM what कोणतं is the ट्रान्समिट जर AM सिग्नल ट्रान्समिट कसा करायचा काय ते थर्ड चॅप्टर मध्ये दिलेलं आहे, रिसिव्हर करून तो कसाही करायचा ते फोर्थ चॅप्टर मध्ये दिलेलं. ओके, AM ट्रान्समिशनचे सगळे पॉइंट्स आहेत, दोज आर कंप्लीटेड इन चॅप्टर नंबर 3, AM ट्रान्समिशन, अँड चॅप्टर नंबर 4 इज AM रिसेप्शन, म्हणजे डिमॉड्युलेशन, एम्प्लिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्समीटर मध्ये येतात. आणि रिसिव्हर मध्ये काय येतं? हाऊ टू डिमॉड्युलेट द ओरिजिनल सिग्नल, किंवा सिंपल फॉर्म्युला आहे, मॉड्युलेटिंग प्लस कॅरियर इज इक्वल टू मॉड्युलेटेड, आणि मॉड्युलेटेड मायनस कॅरियर इज इक्वल टू मॉड्युलेटिंग सिग्नल. मग ट्रान्समीटरशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या चॅप्टर नंबर 3 मध्ये, बेस बँड कम्युनिकेशन, कॅरियर कम्युनिकेशन, AM सिग्नल कसा जनरेट करायचा, त्याचं बेसिक इक्वेशन काय आहे, त्याचा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम, द फॉर्म्युला फॉर व्हेरियस पॉवर रिलेशन्स इन AM, that all that points are there in this AM ट्रान्समिशन पार्ट. मग AM मध्ये दोन परत सब टाइप आहेत त्याच्यामधले, SSBSC and DSBSC. Why we go for SSBSC and DSBSC? का आपण कन्वर्जन करतो AM चं? AM चं कन्वर्जन DSBSC आणि SSBSC मध्ये का करतो आपण, किंवा काय डिफरन्स आहे AM मध्ये आणि DSBSC आणि SSBSC मध्ये, काय डिफरन्स आहे? Yes, what is the difference? Yes, Omkar. Omkar is there? Yes, ma'am. काय डिफरन्स आहे मला सांगा, AM, DSBSC आणि SSBSC. DSBSC चा लॉंग फॉर्म काय होतो? What is the long form of this DSBSC? Tell me. या चॅप्टरला प्रेझेंट होता का तुम्ही, चॅप्टर नंबर 3 ला? ओके, लेट इट बी रॉंग, गिव्ह सम आन्सर. AM मध्ये आपण दोन सब टाइप बघितले होते, DSBSC आणि SSBSC. ओके, अदर्स एनीबडी कॅन यू टेल का कन्वर्जन करतो बरं आपण AM चं DSBSC मध्ये आणि SSBSC मध्ये? DSBSC स्टँड्स फॉर व्हॉट? डबल साइड बँड सप्रेस्ड सिग्नल कॅरियर. डबल साइड बँड सप्रेस्ड कॅरियर. आणि SSBSC म्हणजे सिंगल साइड बँड सप्रेस्ड कॅरियर. का करतो आपण AM चं कन्वर्जन ह्याच्यामध्ये? AM चेच टाइप आहेत ना हे, FM मध्ये आहेत. These are the types in AM. So why we go for this power saving? So we will see when that chapter will come for the revision. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की पॉवर सेव्हिंग साठी आपण हे कन्वर्जन करतो. ओके, so these are the basic things. AM transmission related all things are there in chapter number 3. Then chapter number 4, it is AM reception. So what is there in the AM reception? All the points related to AM receiving station or AM receiver that are there in chapter number 4. मग ह्याच्यात आहेत रिसिव्हरचे टाइप, दोन टाइप आहेत रिसिव्हरचे, मेन TRF रिसिव्हर आणि सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर.
TRF receiver stands for tuned radio frequency receiver, and second one it is super heterodyne receiver. Which one is having good performance out of these two? TRF and super heterodyne receiver? Super heterodyne. Yes, because there we are converting RF frequency in the form of IF frequency. Okay, so this is about Yes. this super heterodyne receiver. Okay, then ह्याच्यामध्ये अजून आपण काय बघितलंय? परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स. AM रिसिव्हरच्या परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत, ज्या कॅरेक्टरिस्टिक्स वरून त्याचा परफॉर्मन्स डिसाइड होतो. ओके, दॅट इज चॅप्टर नंबर 4. ऑल दिस पॉइंट्स आर देअर इन चॅप्टर नंबर 4. पाचव्यामध्ये आहे FM ट्रान्समिशन आणि रिसेप्शन. FM सिग्नल सगळा इन डिटेल पाचव्या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, so how the FM signal is transmitted and how the FM signal is received or how it is demodulated. हे सगळे FM चे डिटेल्स पाचव्या चॅप्टर मध्ये आहेत. आणि सहावा चॅप्टर कुठला आहे? पल्स एनालॉग मॉड्युलेशन. नाउ यू गिव मी आन्सर फॉर वन क्वेश्चन. व्हॉट इज डिफरन्स इन दिस AM FM and this pulse modulation? At least I expect that answer. Krishna Kohli, you are joining late and once you join immediately you are typing your roll number there. You have to be present up to last. Okay. ओके मॅडम. काय क्वेश्चन विचारला मी आता तुम्हाला? पल्स मॉड्युलेशन आणि AM FM ह्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय सांगा मला. Tell me what is the basic difference in this pulse modulation and AM FM. काय डिफरन्स आहे दोन्हीचा? Yes, can you tell? What is the basic difference in Amplitude आणि phase remain same राहतात. कशामध्ये? ओके, AM FM PM हे आहेत बेसिक मॉड्युलेशन FM कुठल्या आणि टाइपचे? AM मध्ये. Okay, but yes, that is working principle, that is correct. But here what I am expecting की AM असू द्या किंवा FM असू द्या, हे कुठल्या मॉड्युलेशनचे एक्झाम्पल्स आहेत? These are examples of analog modulation. And whatever is this pulse modulation, that is example of the digital modulation. किंवा AM FM मध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल दोन्ही कुठल्या फॉर्म मध्ये आहेत? Analog form मध्ये आहेत. But what is the case in case of pulse modulation? Your modulating signal is in analog form and carrier signal is in the form of pulse. Okay, मग आपण ह्याच्यामध्ये काय बघितलंय? सॅम्पलिंग थेरम बघितलाय. Then Nyquist rate, Nyquist time interval, sampling techniques. There are two sampling techniques, natural sampling and flat top sampling. Then I think these chapters you might have studied for ISC, no? Yes ma'am. काय sampling चा अर्थ काय? What is the meaning? What is the meaning of sampling? काय होतं सॅम्पलिंग मुळे? How we define sampling process? दोन टाइप आहेत ना त्याचे, फ्लॅट टॉप सॅम्पलिंग आणि नॅचरल सॅम्पलिंग. काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, किंवा सॅम्पलिंग बद्दल तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा. Why we do sampling? Because if continuous signal is to be transmitted, noise produced is
more. But instead of that, if you convert that continuous signal in the form of samples, noise produced will be less. Okay, so these two types of sampling we have to study, flat top sampling and natural sampling. नंतर आहे comparison. बरं, बेसिक पल्स मॉड्युलेशनचे टाइप कुठले सांगा मला. एनालॉग पल्स मॉड्युलेशनचे बेसिक 3 टाइप कुठले आहेत? What are the basic 3 types in analog pulse modulation? Give the answers. Analog pulse modulation मध्ये बेसिक टाइप कुठले आहेत? Yes, Aarti. What are the basic types in analog pulse modulation? What are the basic types in analog pulse modulation? कुठले कुठले पल्स मॉड्युलेशन बघितलेत आपण? Others, can you tell? Yes, Sagar. Which type of pulse modulations we have studied? Yes, your voice is not audible. Sagar, हाँ बोला. नाही माहित मॅडम. नाही माहित. ओके. PAM, PPM आणि PWM हे आहेत pulse analog modulation चे examples. Okay, so this is the overall idea about the syllabus. First chapter introduction, second noise, third AM transmission, fourth is AM reception, fifth is FM transmission and reception, and sixth it is pulse analog modulation. आता आपण पहिल्या चॅप्टर वरती डिस्कस करूया. Okay, so we are going to see first today. First chapter we will cover today. Communication म्हणजे काय? कम्युनिकेशनचे एलिमेंट्स कुठले आहेत? बेसबँड कम्युनिकेशन आणि कॅरियर कम्युनिकेशन म्हणजे काय? मॉड्युलेशन मीन्स व्हॉट? डिमॉड्युलेशन मीन्स व्हॉट? Then what is need of modulation? All these points we will see today. Okay, so we will discuss it one by one. So just give me 1 minute. ओके, हे बघितलं आता आपण सगळं. कम्युनिकेशन म्हणजे काय? हे कम्युनिकेशन रिलेटेड सब्जेक्ट जे तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये आहेत. देन एक्झाम स्कीम, सिलेबस, ऑल दिस. हा बोला. हॅलो बोला. मॅडम. मॅडम 1-2 मिनिटात जरा बेसिक सांगतो का मॅडम प्लीज? बेसिक आता आपण तेच घेतोय ना, बेसिक कन्सेप्टच घेतोय. टुडे आय एम गोइंग टू फर्स्ट टेल द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ कम्युनिकेशन. That's what I discussed initially. You joined late. In that way, only we are going to continue with basic concepts only. ओके मॅडम. Communication म्हणजे काय? At least you are aware. थँक्यू. Okay, what? 1 minute. Oi. Communication means what? Only that part I have explained. So communication means it is the process of, here the definition is written. See, this part I will revise 1 minute. कम्युनिकेशन म्हणजे काय एवढं बघितलंय आपण फक्त. मग कम्युनिकेशन म्हणजे काय? जेव्हा एखाद्या इन्फॉर्मेशनची or when one information is transmitted from one point to another point, that is called as the communication. मग टेक्निकल कम्युनिकेशन आपण बघतोय. So we are going to see the 2 types of communication, analog communication आणि डिजिटल कम्युनिकेशन. हे सगळं 1 by 1 आपण बघूया. आता फक्त पहिल्या इनिशियल पार्ट मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, कम्युनिकेशन म्हणजे काय. सो दिस डेफिनेशन इज सिंपल. इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन और सिग्नल और पर्सन or object from one point to another point. Okay, this is the basic thing that I just explained, and after that we have discussed about the syllabus. Okay, so can anyone tell me the overall chapters which are there in analog communication?
बघू मला तुम्हाला किती समजलंय. कुठले कुठले चॅप्टर आहेत अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये? पहिला कुठला आहे? इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये काय आहे? नीड ऑफ मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन, कॅरियर सिग्नल, मॉड्युलेटिंग सिग्नल. बरोबर आहे. सगळा इंट्रोडक्टरी पार्ट. चॅनल म्हणजे काय, काय यूज करायचा, त्याचे टाईप कुठले आहेत, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी पहिल्या चॅप्टर मध्ये आहेत. ओके. देन व्हॉट इज सेकंड चॅप्टर? नो, नॉट AM. नॉइज. So नॉइज. second chapter Noise. is noise. नॉइज. आता नॉइज ह्या चॅप्टरचा तसा बघायला गेला तर इतर चॅप्टरशी जास्त संबंध येत नाही. कारण नॉइज हा एक सेपरेट पार्ट आहे. आपण त्याच्यामध्ये नॉइजचे डेरिवेशन बघितलेत आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल सॉल्व्ह केले. पण हा जर चॅप्टर नाही घेतला सुरुवातीला, कम्युनिकेशन, मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन, त्याचे टाइप्स, तर तुम्हाला डायरेक्टली तिसरा चॅप्टर समजणार नाही. पहिला चॅप्टर, तिसरा, चौथा आणि पाचवा, ऑल दीज आर रिलेटेड टू इच अदर. ओके. दुसऱ्या चॅप्टर मध्ये नॉइज आहे, तिसऱ्यामध्ये AM ट्रान्समिशन, चौथ्यामध्ये AM रिसेप्शन, इन फिफ्थ FM transmission and reception, and in sixth it is pulse analog modulation. Okay, this is about the syllabus. So next part we will see. Also today we are going to see the basic terms in communication. ज्या टर्म्स आपण कम्युनिकेशन मध्ये रिपीटेडली यूज करतो त्या टर्मचं मिनिंग सुद्धा आपण आज बघूया, त्याचे एक्सप्लेनेशन. ओके. So then we have seen all these things about title of subject, analog communication आपण असं म्हणतो. मग analog communication म्हणजे ज्या कम्युनिकेशन मधून आपला इन्फॉर्मेशन सिग्नल हा कुठल्या फॉर्म मध्ये ट्रान्समिट होतो? व्हॉट इज द फॉर्म ऑफ द सिग्नल इन analog communication? कुठल्या फॉर्म मध्ये असतो तो सिग्नल? Voice, electrical signal, ओके. व्हॉइस, optical fiber, इलेक्ट्रिकल सिग्नल. optical fiber. So नो, नॉट ऑप्टिकल फायबर. आता तुम्ही बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या बघा. आपण जेव्हा अॅनालॉग कम्युनिकेशन म्हणतो तेव्हा ज्या सिस्टीम मधून अॅनालॉग सिग्नल ट्रान्समिट होतो त्या कम्युनिकेशन सिस्टीमला आपण म्हणतो अॅनालॉग कम्युनिकेशन. आता त्या सिस्टीम मधून जर डिजिटल सिग्नल ट्रान्समिट होत असेल तर आपण त्याला अॅनालॉग कम्युनिकेशन म्हणू का? सिग्नल नाही. दोन टाईपचे आहेत. लक्षात घ्यायचं, फ्लो लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण सिग्नल म्हणजे काय बघू. सिग्नल मीन्स व्हॉट? सिग्नल इज नथिंग बट सिग्नल इट इज द टाइम वेरिंग क्वांटिटी. हे दोन टाईपचे इलेक्ट्रिकल सिग्नल असतात बेसिकली, अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. इथं बघा, हा अॅनालॉग सिग्नल दॅट इज कंटिन्युअसली चेंजिंग इट्स व्होल्टेज अँड टाइम पॅरामीटर. डिजिटल मध्ये तसं आहे का? डिजिटल इज हॅव्हिंग ओनली टू व्हॅल्यूज, 1 and 0. मग कम्युनिकेशन म्हणजे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होणे, याला म्हणतात कम्युनिकेशन. मग कम्युनिकेशन मधून ट्रान्समिट होणारा सिग्नल हा कुठल्याही फॉर्म मध्ये असतो. आयदर द सिग्नल मे बी इन इलेक्ट्रिकल फॉर्म or it may be in the non-electrical form. नॉन इलेक्ट्रिकल फॉर्म मधले सिग्नल कुठले? आपला व्हॉइस, लाईट, हे झाले नॉन इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन सिस्टीमचे एक्झाम्पल्स. जिथं ट्रान्समिट होणारा सिग्नल हा इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये नसतो त्याला म्हणतात नॉन इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन system. So what are the examples of non-electrical communication system? Transmission of voice, then transmission of the light through fiber optic cable. आणि जेव्हा आपण इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्समिशन कन्सिडर करतो तेव्हा त्या इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्समिशन मध्ये या दोन सिग्नलचं ट्रान्समिशन आपल्याला बेसिकली लक्षात घ्यावं लागतं. and those are called as the analog signal and digital signal. Okay, just wait 1 minute. I will write here so that you will understand. आधी आपण बघितली
कम्युनिकेशनची बेसिक डेफिनेशन. काय आहे कम्युनिकेशनचा अर्थ सांगा मला. टेल मी बेसिक डेफिनेशन ऑफ Transmission of कम्युनिकेशन. transformation of information from one point to another point. Okay, correct. Communication means it is transmission of information from one point to another point. ही डेफिनेशन आपण बघितली. मग कम्युनिकेशन मध्ये दोन टाईपचं कम्युनिकेशन असू शकतं. एक म्हणजे इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन, ज्याच्यामधून इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्समिट होतो. मग इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन मध्ये तो सिग्नल एकतर अॅनालॉग फॉर्म मध्ये असू शकतो किंवा the signal may be in the digital form. लक्षात घ्या, सिक्वेन्स लक्षात घ्या. इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन असू शकतं तेव्हा तो सिग्नल कुठल्या फॉर्म मध्ये असतो. either it can be in analog form or it can be in the digital form. That is called as the electrical communication system. इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन सिस्टीम ज्याच्यामध्ये सिग्नल हा अॅनालॉग किंवा डिजिटल फॉर्म मध्ये असतो. आणि दुसरी कम्युनिकेशन सिस्टीम कुठली आहे, नॉन इलेक्ट्रिकल, ज्याच्यामध्ये ट्रान्समिट होणारा सिग्नल हा इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये नसतो. सो कॅन यू टेल मी एक्झाम्पल्स ऑफ दिस नॉन इलेक्ट्रिकल सिस्टीम, नॉन इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन सिस्टीम. Okay, it was not audible, Krishna. नॉन इलेक्ट्रिकल कम्युनिकेशनचे एक्झाम्पल सांगा मला. नॉन इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे कुठला, फॉर एक्झाम्पल Voice. व्हॉइस सिग्नल किंवा लाईट सिग्नल. मग हे जे आहेत सिग्नल ओके, यू कॅन म्यूट युअरसेल्फ नाउ. Radio signal. ओके, सो दीज आर द नॉन इलेक्ट्रिकल सिग्नल. मग आपल्याला सिलेबस मध्ये आता फक्त इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन सिस्टीमच आपण कन्सिडर करतो. मग इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन सिस्टीम तुम्हाला दोन फॉर्म मध्ये यूज करू शकता तुम्ही. जर त्या कम्युनिकेशन सिस्टीम मधून अॅनालॉग सिग्नल ट्रान्समिट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अॅनालॉग कम्युनिकेशन सिस्टीम. आणि जर त्या सिस्टीम मधून डिजिटल सिग्नल ट्रान्समिट होत असेल तर दॅट सिस्टीम इट इज कॉल्ड एज द डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम. मग आता आपल्याला कुठली बघायची सिलेबस मध्ये, अॅनालॉग कम्युनिकेशन. पण त्याच्या आधी आपल्याला एक डिफरन्स बघायचा आहे की ह्या दोन सिग्नल मध्ये काय डिफरन्स आहे. जे दोन मेन इलेक्ट्रिकल सिग्नल आहेत अॅनालॉग आणि डिजिटल, त्या दोन सिग्नल मध्ये काय डिफरन्स आहे हे बघा. हा दिस इज द डायग्राम फॉर अॅनालॉग सिग्नल अँड digital signal. Analog signal, it is defined as it is any continuous signal for which the time varying feature of the signal is a presentation of some other time varying quantity. ओके, ती जरी अवघड वाटत असली डेफिनेशन तर एवढं लक्षात ठेवा फक्त. तुम्हाला काय कोणी ह्या डेफिनेशन विचारत नाही एक्झाम मध्ये. पण एसीचा कन्सेप्ट समजण्यासाठी जर तुम्हाला अॅनालॉग सिग्नलची डेफिनेशन कोणी विचारली तर हाऊ वी डिसाइड द और हाऊ वी डिफाइन द अॅनालॉग सिग्नल, इट इज द सिग्नल हुज व्हॅल्यू इज कंटिन्युअसली चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा आता इथं प्रत्येक पॉइंटला ह्याची व्हॅल्यू काय आहे, दिस व्हॅल्यू इट इज डिफरंट, दॅट इज द अॅनालॉग सिग्नल. सो व्हॉट इज दिस पॉझिटिव्ह हाफ सायकल और नेगेटिव्ह हाफ सायकल, वेअर आय हॅव पुट द कर्सर. पॉझिटिव्ह हाफ सायकल. Positive half Positive. cycle. And this is negative half cycle. So one Negative. analog signal consists of
one positive half cycle plus one negative half cycle. Okay, that is the concept of analog signal. मग आपल्या analog communicationच्या syllabus मध्ये जे कम्युनिकेशन आपण बघतोय त्याच्यामध्ये हा analog signal आपण transmit करतो. We are not transmitting any digital signal. Okay, so this is analog signal. आता digital signal पुढे दाखवलाय बघा आता इथं किंवा इथं अजून एक डायग्राम आहे. So analog means continuously changing. And what is the concept of digital signal? काय डिफरन्स analog signal आणि digital signal मध्ये? डिजिटल सिग्नल कंटिन्युअसली चेंज होतोय का? नाही सर होतं. हा, त्याची व्हॅल्यू आयदर इट इज इन द फॉर्म ऑफ 1 और 0. हे दोन सिग्नलचे बेसिक टाइप्स आहेत. ओके, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. पहिल्या सुरुवातीच्या लेक्चर मध्ये मी घेतलं होतं तुम्हाला. सिग्नल मीन्स इट इज अ फंक्शन दॅट कन्वेज द इन्फॉर्मेशन अबाउट फेनॉमेनॉन. एखाद्या ट्रान्समिशन सिस्टीमची माहिती आपल्याला त्याच्या सिग्नल मधून मिळते. ओके, ही झाली सिग्नलची टेक्निकल डेफिनेशन. आणि जर सिग्नल दोन टाइपचे असतात, इलेक्ट्रिकल आणि नॉन इलेक्ट्रिकल. ओके, सो इलेक्ट्रिकल सिग्नल्स डिवाइडेड इनटू टू टाइप्स. इलेक्ट्रिकल सिग्नल्स आर डिवाइडेड इनटू टू टाइप्स, एनालॉग अँड डिजिटल. आणि नॉन इलेक्ट्रिकलचे एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला, व्हॉइस आणि लाइट. ओके, सो आर यू क्लिअर विथ बेसिक कन्सेप्ट ऑफ एनालॉग कम्युनिकेशन? ज्या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये ट्रान्समिट होणारा सिग्नल एनालॉग फॉर्म मध्ये असतो त्याला आपण म्हणतो एनालॉग कम्युनिकेशन. आणि ते बेसिक टाइपचं कम्युनिकेशन आहे. सगळ्या कम्युनिकेशन मधला बेस जो आहे तो एनालॉग कम्युनिकेशन. दॅट इज द बेसिक टाइप ऑफ कम्युनिकेशन. ते इन्व्हेंट झालं सुरुवातीला. तर त्याच्यामधले काही ड्रॉबॅक रिमूव्ह करण्यासाठी नेक्स्ट इन्व्हेन्शन वॉज द डिजिटल कम्युनिकेशन. ओके, सो दिस इज द बेसिक थिंग. हे परत सेम इथं तेच आहे बघा. कम्युनिकेशन अबाउट टायटल ऑफ सब्जेक्ट. एनालॉग मीन्स व्हॉट? कंटिन्युअसली वेरिंग सिग्नल. कम्युनिकेशन मीन्स ट्रान्समिशन or process of transmitting information from one point to another. Okay, so that are the basic things. Then we will see elements of communication system. So here is the diagram for elements of communication system. So what are the basic elements in communication system? What are the basic elements? कुठले आहेत बेसिक एलिमेंट्स कम्युनिकेशन सिस्टीमचे? कुठल्याही कम्युनिकेशन प्रोसेस साठी जे 3 मॅन्डेटरी ब्लॉक असतात, बेसिक ब्लॉक्स, दोज आर द ट्रान्समीटर, चॅनल अँड द रिसीव्हर. सो नाव यू टेल मी व्हॉट इज फंक्शन ऑफ ट्रान्समीटर, व्हॉट इज फंक्शन ऑफ रिसीव्हर अँड व्हॉट इज फंक्शन ऑफ channel. Suppose I am talking with you in the class, then who is transmitter, who is receiver and who is channel? You tell me. Yes, give the answer for the question. I am talking with you in the class. Ha. आम्ही ऐकायला म्हणजे मी रिसिव्हर आहोत. Yes, you are listening means you are receiver. Okay, then transmitter means Air. हा. Yes, नाही नाही, ट्रान्समीटर म्हणजे काय? जो इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतो त्याला म्हणतात ट्रान्समीटर. सो आय विल बी ऍक्टिंग मोबाईल ऍज अ चॅनल. नो नो, एक मिनिट, मी तुम्हाला साधा Channel प्रश्न is a विचारला. tool. मी काय तुम्हाला डेफिनेशन कुठल्याच विचारलेलं नाहीये. मी काय विचारते, मी तुमच्याशी क्लासमध्ये समोरासमोर बोलतेय. ह्या केसमध्ये हु इज ट्रान्समीटर, हु इज रिसीव्हर अँड हु इज चॅनल? मॅडम तुम्ही ट्रान्समीटर, Ma'am, आम्ही रिसिव्हर आणि चॅनल एरिया आपलं एअर. एअर.
Okay, that is the answer here I am expecting. With simple example I am trying to explain. जो ट्रान्समिट करतो दॅट इज ट्रान्समीटर, जो रिसीव्ह करतो दॅट इज रिसिव्हर, आणि ज्याच्या थ्रू ट्रान्समिट करतो दॅट इज द मीडियम और दॅट इज टेक्निकली कॉल्ड एज द चॅनल. मग मी जेव्हा तुमच्याशी क्लासमध्ये बोलतेय तेव्हा आय एम ट्रान्समीटर, यू आर रिसिव्हर, चॅनल इज एअर. दॅट व्हॉइस इज ट्रान्समिटेड थ्रू द एअर. आणि सिग्नल कुठला आहे जो ट्रान्समिट होतोय तो, इन दॅट केस which signal is transmitted in talking process? Sound. Yes, it is voice signal being transmitted. मग ही झाली सिंपल. तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला, एक्सप्लेन द बेसिक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. सो फॉर एनी कम्युनिकेशन सिस्टीम यू कॅन ड्रॉ दिस डायग्राम. ट्रान्समीटर, चॅनल आणि रिसिव्हर. आता इथं हे एरो जे आहेत फक्त ते लेफ्ट कडून राईटला पाहिजे. इथं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कन्सिडर करून, फीडबॅक कन्सिडर करून ते दोन्ही ह्याला दाखवलेले आहेत. पण जनरल जी कम्युनिकेशनची ब्लॉक डायग्राम असते त्याच्यामध्ये हे एरो कुठे असतात, फ्रॉम लेफ्ट टू राईट. ट्रान्समीटर कडून चॅनल कडे, चॅनल कडून रिसिव्हर कडे. ओके, दिस इज द बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन system. Is it clear? Basic block diagram of communication system. Yes, Or ma'am. that this is Yes, the ma'am. answer for the question. Elements of communication system. त्या दोन्हीसाठी हे सेम आन्सर आहे. आता ही झाली बेसिक ब्लॉक डायग्राम. पण आपण जर थोडंफार इन डिटेल बघितलं तर परत ह्या ट्रान्समीटर मध्ये दोन ब्लॉक येतात आणि रिसिव्हर मध्ये सुद्धा दोन ब्लॉक येतात. सो फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन सोर्स. इन्फॉर्मेशन सोर्स काय करेल, पहिला ब्लॉक आहे तो जो इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करेल. मग त्याच्यातून जो इन्फॉर्मेशन सिग्नल आहे, इन्फॉर्मेशन सिग्नल जो बेसिक आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे, that information signal is also called as message signal. Then it given to the transmitter. मग ह्या ट्रान्समीटर मध्ये काय होतं, मेसेज सिग्नल किंवा मॉड्युलेटिंग सिग्नल पण म्हणलं जातं ना. हो, yes, it is having three names. Okay, I will write here. जो ओरिजिनल सिग्नल आपण ट्रान्समिट करतो त्याला म्हणतात मेसेज सिग्नल, or it is also called as the modulating signal, or that is also called as the baseband signal. हे सगळ्या शब्दांचे अर्थ सेम आहेत. यू ट्राय टू रिमेंबर दिस थिंग्स. जो बेसिक सिग्नल आपण ट्रान्समिट करतोय त्याला म्हणतात मेसेज, that is called as message signal, or that is called as message signal or information basic signal or information signal, or it is called as the modulating signal or baseband signal. ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे की जो सिग्नल आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे तो, that is also called as information signal or message signal or modulating signal or baseband signal. Okay, मग हा इन्फॉर्मेशन सोर्स तो सिग्नल जनरेट करतो. ट्रान्समीटर मध्ये काय होतं, सो वेअर दिस इन्फॉर्मेशन सिग्नल इज जनरेटेड, इन विच ब्लॉक, where this information signal is generated, this information signal is generated in information
Okay, I was disconnected because of some net issue. काय डिस्कस करत होतो आपण? मेसेज सिग्नल. हा मेसेज सिग्नल कुठं जनरेट होतो? दिस मेसेज सिग्नल इज जनरेटेड इन द इन्फॉर्मेशन सोर्स. नंतर हा सिग्नल ह्या डायग्राम नुसार बघा. ह्या डायग्राम नुसार काय की जो आपल्याला सिग्नल इन्फॉर्मेशन सोर्सने जनरेट केलेला आहे तो सिग्नल ऍज इट इज चॅनलला आपण देऊ शकतो. So there can be transmission of signal without any modification or without any modulation. But what will happen in that case? जर मी तुमच्याशी क्लासमध्ये बोलत असेल तर without mic if I am talking, what will happen? बॅकबेंचर पर्यंत आवाज जाणार नाही. तो डायरेक्टली ट्रान्समीटरचं आउटपुट मी चॅनल थ्रू रिसिव्हरला दिलं तर स्ट्रेंथ ऑफ द सिग्नल इज डिक्रीजिंग ऍज द ट्रान्समिशन डिस्टन्स इन्क्रीजेस. त्याच्यामुळं त्या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हा जो पुढचा ब्लॉक असतो कम्युनिकेशन सिस्टीम मधला किंवा इथे एखादी डायग्राम आहे बघा, दॅट ऑल्सो आय विल शो यू. जस्ट वेट. Wait 1 minute. या चॅप्टरच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये ती कम्युनिकेशन सिस्टीमची बेसिक ब्लॉक डायग्राम सुद्धा आहे. आय विल गो थ्रू दॅट नोट्स. ज्याच्यामध्ये काय आहे नेक्स्ट ब्लॉक इन्फॉर्मेशन सोर्सच्या पुढे कुठला ब्लॉक असतो? मॉड्युलेटर. मॉड्युलेटर मीन्स it will do modulation of that signal. Now you tell me what is the concept of modulation. कारण ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत. I cannot only explain the block diagram of communication system because that will have one block which is called as the modulator. So what is the concept of modulation? Why we go for modulation? 70% part of your AC subject is related to modulation. So you tell me what is the need of modulation or why we go for modulation of signal? Modulation For means increasing strength of baseband communication. आपलं baseband signal. बेसबँड सिग्नल ते तो जर विदाउट मॉड्युलेशन आपण ट्रान्समिट केला तर त्या सिग्नलची स्ट्रेंथ काय होते? कमी होते. सो टू इनक्रीज द स्ट्रेंथ ऑफ द सिग्नल we are using the modulation process. Okay, is it clear? To increase the Yes, strength ma'am. of the signal we are using the modulation. Okay, then in modulation we are using two signals, baseband and carrier. So all that points, that definitions we will see. You just right now we will continue with the initial part. Just wait 1 minute. ही डायग्राम बघत होतो आपण. इन्फॉर्मेशन सोर्स, ट्रान्समीटर, मग त्या ट्रान्समीटर मध्ये मॉड्युलेटर यूज केला जातो किंवा त्या सिग्नलला अजून जास्त सुटेबल फॉर्म मध्ये बनण्यासाठी बाकीचे जर काही ब्लॉक रिक्वायर्ड असतील तर ते ह्या ट्रान्समीटर मध्ये यूज केले जातात. देन ट्रान्समिटेड सिग्नल इज गिवन टू द चॅनल. व्हॉट इज द फंक्शन ऑफ चॅनल? ट्रान्समीटर कडून आलेला सिग्नल रिसिव्हर कडे पाठवायचा. So it is carrying the signal which is transmitted by As a medium. transmitter. It is acting as a medium to transmit the signal. मग चॅनलचा आउटपुट आपण देतो रिसिव्हरला. जर इकडं ट्रान्समीटरकडं और ट्रान्समीटर मध्ये आपण मॉड्युलेटर वापरला असेल तर रिसिव्हर मध्ये काय यूज करतो आपण? टी मॉड्युलेटर यूज करतो आणि इकडं काय असतो? युजर ऑफ इन्फॉर्मेशन. सो दिस इज द basic diagram of communication system. So is it clear? The basic block diagram of communication system. Now
बुक टू बुक द डायग्राम इट इज समवॉट चेंज. म्हणजे काही बुक मध्ये फक्त ट्रान्समीटर, रिसिव्हर आणि चॅनल एवढे तीनच ब्लॉक दिलेले असतात. काही बुक मध्ये काय दिलेलं असतं, इन्फॉर्मेशन सोर्स, त्याच्या पुढं मॉड्युलेटर, मॉड्युलेटरच्या पुढे चॅनल, चॅनलच्या पुढं demodulator, and after demodulator we are using the receiver of the particular or user of the receiver. Okay, so based on the particular application these diagrams are changing, but this diagram you can refer as a basic block diagram of communication system. Okay, so I hope you are clear with this basic things. आता हे बघा ऍप्लिकेशन कुठले कुठले आहेत जिथे आपण अॅनालॉग कम्युनिकेशन यूज करतो. टेलिफोन, व्हिडिओ, देन टेलिव्हिजन ऍप्लिकेशन, सॅटेलाइट कम्युनिकेशन. these are the applications of analog communication. Okay, आता हे central idea म्हणजे काय, that is nothing but the syllabus only we have seen. Now what is importance of the subject? It is basic type of communication subject, as I told you. Low cost, cost of analog communication is less, आणि कुठलीही सिस्टीम आपण बेसिक अॅनालॉग कम्युनिकेशन सिस्टीम यूज करून बिल्ड करू शकतो. ओके, सो दॅट्स वाय दिस चॅप्टर इट इज इम्पॉर्टंट इन युअर सिलेबस. हे बघितलेलं आपण सुरुवातीला, ऑब्जेक्टिव्ह, आउटकम. ऑब्जेक्टिव्ह मीन्स व्हॉट अँड आउटकम मीन्स व्हॉट? कॅन एनीवन टेल what is the difference in objective and outcome of any subject? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय हेतू आहे आपला तो चॅप्टर शिकायचा, दॅट इज कॉल्ड एज ऑब्जेक्टिव्ह. अँड आउटकम मीन्स व्हॉट? आफ्टर completion of the chapter what you should be able to do, that is called as chapter outcome. All that things we have considered. Then again we have seen signal means what, communication means what. So these things I have revised, basic things. Now we will discuss today few basic terms in the communication which are frequently used. ओके, मग आता मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन आहे पुढचा पॉइंट, पण त्याच्याकडे जायच्या आधी आपण बेसिक टर्म्स बघूया कम्युनिकेशन सिस्टीम मधल्या. ओके, यू माइट बी रिमेंबरिंग फॉर इनिशियल लेक्चर ऑल्सो आय हॅव टेकन दॅट बेसिक टर्म्स इन द कम्युनिकेशन, बिकॉज ह्या टर्म्स आपल्याला वारंवार वापराव्या लागतात आपल्या सिलेबस मध्ये. सो टू अंडरस्टँड दॅट फर्स्ट इट इज इम्पॉर्टंट that you should know the basic definitions or basic things in the communication. Okay, so that I will explain you first. I will show you that definitions and you only tell me what is its meaning one by one, because that are basic things and already I have explained initially. At least try for 1 or 2 minutes, you go through that slide. I will take break for just 2-3 minutes. You go through that definitions. I will scroll it up and down. Time म्हणजे काय, frequency म्हणजे काय, time period म्हणजे काय, wavelength, time, then what is the definition of amplitude. ह्या सगळ्या डेफिनेशन आहेत तिथे बेसिक टर्म्सच्या. You just go through that definitions and after 2-3 minutes you tell me what is the concept or what is meaning of that particular term. Basic definitions बघतोय आपण कम्युनिकेशन मधल्या. त्याच्यातले 1-2 आपण बघितल्यात ऑलरेडी. कम्युनिकेशन म्हणजे काय, सिग्नल म्हणजे काय, सिग्नलचे टाइप कुठले आहेत, analog, digital. So I will just show you the basic things. Just give me 1 minute. I will check if it is opening or not. My voice is audible, no? Yes, ma'am. I will show you that basic definition.
Okay, I think it is visible. Basic terminologies used in communication system. हे आपण स्टडी केले सुरुवातीला. I will just open. Okay, you just read that definitions one by one. I will give you 2-3 minutes. Afterwards, you tell me. First one is signal, amplitude, wavelength, frequency, bandwidth, modulation, AM, FM, demodulation, attenuation आणि transducer आणि amplification. These are the basic things that we have to see. I will just take break for 2 minutes. You be there only. Okay.
So we will discuss the basic terms in communication one by one. Now this question will not be asked in the exam about the basic terms, but you should know meaning of these terms because this will come frequently in our syllabus. That's why I have taken this part initially. आता ह्याच्यातल्या काही आपण बघितल्यात ऑलरेडी. सिग्नल म्हणजे काय सांगा मला आता आपण बघितलंय. Can you define signal from the discussion whatever we have done? सिग्नल म्हणजे काय? एखादी इन्फॉर्मेशन जेव्हा आपण पिक्चर फॉर्म मध्ये किंवा ग्राफिकल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो तेव्हा दॅट इज कॉल्ड ॲज द सिग्नल. So any audio or video generated, for example, cannot be directly transmitted. It first needs to be converted in the form of electronic, and that is called as the signal. Okay. किंवा तुम्ही थोडक्यामध्ये असं लक्षात ठेवा की सिग्नल इज नथिंग बट इट इज अ graphical representation of any information that is called as the signal. Now the second definition is amplitude. Now you tell me the amplitude definition from this theory part as well as this diagram. You tell me what is the definition of amplitude. सांगा मला. It is a sinusoidal wave transmitting energy in space. Sinusoidal wave transmitting the energy. Okay, साइन वेव्हलाच amplitude असतं. Yes, सिग्नल ची सांगितली तुम्ही डेफिनेशन. आता नेक्स्ट डेफिनेशन आय एम आस्किंग how you define amplitude of the signal. How we define the amplitude of the signal? Second definition I am asking. आता amplitude हे मोस्टली आपण साइन वेव्हशी रिलेटेडच कन्सिडर करतो. एखादी साइन वेव्ह काढली तर त्याचे amplitude कुठून कुठं मेजर करतो आपण. सपोज दिस इज द साइन वेव्ह. दिस इज द x axis and this is y axis. x axis वरती काय असतं टाइम. आपल्या साइन वेव्ह मध्ये कुठला पॅरामीटर असतो x axis वरती टाइम आणि y axis वरती कुठला असतो व्होल्टेज. मग amplitude जे आहे ते व्होल्टेजशी रिलेटेड पॅरामीटर आहे. मग आता ह्या साइन वेव्ह मध्ये तुम्ही जर बघितलं तर साइन वेव्ह का म्हणतो आपण त्याला बिकॉज इट इज कंटिन्युअसली its amplitude is changing with respect to एक पॉइंटला त्याची व्हॅल्यू काय होत असते ते सिग्नलची चेंज होत असते. ओके, सो amplitude, how we define the amplitude. ह्या सिग्नल मध्ये ह्याचा amplitude इथं 1 व्होल्ट आहे, इथं 2 व्होल्ट आहे, 3 व्होल्ट, 4 व्होल्ट, 5 व्होल्ट. मग amplitude is technically defined as consider a sinusoidal wave transmitting energy in space with the wave passing through the series of particles which oscillates about mean position. हे सगळं थोडंसं अवघड एक्सप्लेनेशन आहे. हे फक्त डेफिनेशन बघा आता इथं amplitude ची. The maximum displacement of particle from its mean position is an amplitude of the sinusoidal wave. ही mean position म्हणजे कुठला ह्याचा x axis. आता साइन वेव्ह मध्ये कसं होतं प्रत्येक पॉइंटला व्हॅल्यू चेंज होते. इथं amplitude किती आहे ह्या पॉइंटला सुरुवातीला. What is amplitude of this sine wave at this point? 0. इथून हे 1 झालं, इथं 2 झालं, इथं 3, 4, 5, इथं समजा ते 6 झालं. तर ही झाली मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द सिग्नल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे काय एक्स ऍक्सिस. मग ह्या एक्स ऍक्सिस पासून ह्या सिग्नलची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती आहे त्याला म्हणतात amplitude. म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स जर 6 व्होल्ट असेल तर व्हॉट वी कॅन से दॅट 6 व्होल्ट इज द amplitude of the particular signal. Okay, maximum displacement from mean position or maximum displacement from its mean position
that is called as the amplitude. मग आता इकडे असेल तर हा किती येणार +6 आणि परत काय होणार 6 च 5 4 3 2 1 इथे येणार 0. हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय असतील त्याचे अँप्लिट्यूड कसे असतील व्होल्टेजेस सांगा मला निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये. -1 -2 -3. Yes, it will be -1 -2 -3 -4 -5 -6 म्हणजे इथं पण अँप्लिट्यूड आहे पण ते आहे मायनस मध्ये -5 -4 -3 -2 -1 0. त्याला म्हणतो आपण amplitude. So if anybody asks that what is the amplitude of the signal, then in that case you have to show its distance between x-axis and the maximum displacement. मग ती displacement जर positive side ला असेल तर that is called as positive voltage, and if that displacement is in the negative side, that is called as the negative voltage. Okay, so this is the definition of amplitude. Is it clear? Yes, ma'am. Amplitude म्हणजे Yes, equal to madam. displacement. आणि एखाद्या सिग्नलचं पीक टू पीक व्होल्टेज म्हणजे कसं म्हणायचं त्याला आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल मध्ये पीक टू पीक व्होल्टेज लिहावं लागतं. हा आहे पॉझिटिव्ह पीक आणि हा आहे निगेटिव्ह. मग जर अँप्लिट्यूड +6 आणि इथं -6 असेल तर पीक टू पीक व्होल्टेज येतं त्याचं 12 व्होल्ट. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट फॉर पीक टू पीक व्होल्टेज. हे झालं अँप्लिट्यूडचं. पुढची टर्म आहे वेव्हलेंथ. Now you define the wavelength from this diagram and explain the concept of wavelength. Tell me. एक कंप्लीट वेव्ह किती वेळात कंप्लीट होते त्याला आपण वेव्हलेंथ. एक वेव्ह किती वेळात कंप्लीट होते that is called as time period. Time required for this signal to complete one cycle. एक सायकल म्हणजे काय 1 पॉझिटिव्ह हाफ सायकल प्लस 1 निगेटिव्ह हाफ सायकल, दॅट इज द टाइम पिरियड. पण आता इथं बघा वेव्हलेंथ म्हणजे इट इज डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स हॅव्हिंग द सेम अमाउंट ऑफ डिस्प्लेसमेंट अँड बोथ आर इन फेज विथ इच अदर. म्हणजे आता ही साइन वेव्ह आहे. एक साइन वेव्ह कंप्लीट कशी तयार होते एक पॉझिटिव्ह हाफ सायकल प्लस एक निगेटिव्ह हाफ सायकल. आता इथं दुसऱ्या साइन वेव्ह मधलं एक पॉझिटिव्ह हाफ सायकल सुद्धा कन्सिडर केलेलं आहे. मग दोन पॉइंट मधलं डिस्टन्स पण ते पॉइंट कसे पाहिजेत ज्याची फेज आणि बाकीचे पॅरामीटर सुद्धा काय असायला पाहिजेत सेम असायला पाहिजेत. म्हणजे आता बघा तुम्ही हा जर पॉइंट घेतला तर ह्या पॉइंट पासून कुठल्या पॉइंट मधलं डिस्टन्स म्हणजे वेव्हलेंथ म्हणू शकतो आपण. बघा फ्रॉम दिस पॉइंट टू this point you can say it is a wavelength. or हा मॅक्झिमम पीकचा घेतला इथून जर चालू केलं तुम्ही तर ह्या पॉइंट पासून घेतलंय मी इथून चालू केलंय ह्याची पहिल्या पॉइंटची फेज सेम आहे का नाही. इथं फेज सेम आहे का नाही. हिअर ऑल्सो फेज इज नॉट सेम. सो वेअर द फेज इज सेम हिअर. त्यामुळं हे दोन पॉइंट ज्याच्या कॅरेक्टरिस्टिक सगळ्या सिमिलर आहेत त्या दोन पॉइंट्स मधले डिस्टन्स म्हणजे त्याला आपण म्हणतो वेव्हलेंथ. बघा ते पॉझिटिव्ह हाफ सायकल पहिलं घेतलं तर दुसरं सुद्धा पॉझिटिव्ह हाफ सायकल घ्यायचं. इथला 0 कन्सिडर केला तर दुसरा पण 0 कन्सिडर करायचा. ओके, सो वॉट एव्हर इज द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स हॅव्हिंग सेम प्रॉपर्टीज that is called as the wavelength. And what is the relation between frequency and wavelength for any sine wave? What is the relation between frequency and wavelength for any sine wave? So this formula you remember always that so the relation between frequency and phase it is given by C is equal to F into lambda. Open होत नाही word file.
You just understand. C is equal to F into lambda, where C means speed of light in air, F stands for frequency, and lambda stands for the wavelength. Okay, so these are the symbols. Frequencyचा symbol आहे F, wavelengthचा symbol आहे lambda, and relation between F and lambda is given by C is equal to F into lambda. So this is the wavelength and frequency. आता आपण तीन बघितलं डेफिनेशन. सिग्नल म्हणजे काय, एम्प्लिट्यूड म्हणजे काय, आणि वेवलेंथ म्हणजे काय. नेक्स्ट डेफिनेशन आहे फ्रिक्वेन्सी. सो कॅन एनीवन डिफाइन द फ्रिक्वेन्सी इन सिंपल लँग्वेज? एखाद्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी कशी डिफाइन करतो आपण? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ एनी सिग्नल? एक दिलेल्या टाइम पिरियड मध्ये किती वेव्ह कंप्लीट होते त्याला टाइम पिरियड मध्ये फ्रिक्वेन्सी. Yes, frequency means the number of cycles completed per unit time, that is called as the frequency. मग आपण FM मध्ये बघितलंय पॉझिटिव्ह हाफ सायकलला सायकल्स जास्त असतात, त्यामुळे फ्रिक्वेन्सी जास्त असते. If number of cycles completed for that period are less, that means the frequency is less. So simply we can define the frequency as the, one minute, frequency is the number of waves transmitting per unit time, that is called as the frequency. And relation I told, frequency and wavelength are inversely proportional. तुम्ही बघा, हे जर ह्याच टाइम पिरियड मध्ये जास्त सायकल झाले तर फ्रिक्वेन्सी वाढेल. मग फ्रिक्वेन्सी वाढली की वेवलेंथ काय होणार आहे? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ? कमी होणार आहे. और इन अनदर वर्ड्स, F into lambda, if you multiply, that gives you value of C. C means that is symbol C, which is speed of light in air. Okay, so that is the definition. I am not able to open the word file. Just wait. So frequency is the number of cycles completed per unit time. Then bandwidth means what? Just wait 1 minute. Hello. Yes, am I audible? Yes, ma'am. Okay. So bandwidth. Just wait 1 minute. So frequency means what? Number of waves or number of cycles completed as unit time, that is called as the frequency. So frequency and wavelength are inversely proportional. F into lambda is giving us the value of C. Then the next definition is bandwidth. So bandwidth is the difference between the highest frequency and lowest frequency of the particular system. प्रत्येक सिस्टम मध्ये त्याच्या हायेस्ट फ्रिक्वेन्सी मधून जर आपण लोएस्ट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मायनस केली तर दॅट इज गिव्हिंग अस द व्हॅल्यू ऑफ बँडविड्थ ऑफ द सिस्टम. मग एएम मध्ये पण आपण बघितलंय एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असते ती एफ यूएसबी असते आणि मिनिमम फ्रिक्वेन्सी असते ते एफ एलएसबी असते. सो व्हॉट एव्हर इज द डिफरन्स बिटवीन दॅट टू, दॅट इज कॉल्ड ॲज द बँडविड्थ. Okay, so F2 minus F1 is giving us the value of the bandwidth.
Then modulation. So this question can be asked in the exam as MCQ. Suppose F1, F2 ची व्हॅल्यू मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 10 किलोहर्ट्ज दिली आहे आणि मिनिमम फ्रिक्वेन्सी 1 किलोहर्ट्ज दिली आहे. तर व्हॉट इज बँडविड्थ ऑफ द सिस्टीम? 10 minus 1 that is equal to 9 kilohertz. That is the concept of bandwidth. Then next definition is modulation. Modulation, that is basic thing in analog communication. So first you tell me what is the definition of modulation? How we define the modulation? Modulation means what? Adding of carrier signal into the modulating signal. आता मी तुम्हाला मॉड्युलेशनचा बेसिक कन्सेप्ट एक्सप्लेन केला याच्या आधी सुद्धा बऱ्याचदा. सो इन शॉर्ट, एखादा सिग्नल जर विदाउट मॉड्युलेशन आपण ट्रान्समिट केला तर त्याची स्ट्रेंथ काय होते? कमी होते. जसं जसं ट्रान्समिशन डिस्टन्स वाढतं तशी तशी त्याची स्ट्रेंथ कमी होते. सो टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द सिग्नल we are taking help of the another signal which is called as the carrier signal. And when we combine the modulating signal and carrier signal, we get the modulated signal. That is the concept of the modulation. Okay, मग मी सिंपल एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला मॉड्युलेशनचं. So suppose if we have to travel from Pandharpur to Solapur. So this is simple example which you can remember to understand the concept. If we have to travel from Pandharpur to Solapur, in that case I am at myself, आपल्याला ट्रॅव्हल करायचं इथून सोलापूरला, तर we are acting as a modulating signal or we are acting as a information signal. So if we want to travel from Pandharpur to Solapur, we are modulating signal. जे मी आता तुम्हाला सांगितलं होतं की modulating signal means it is also called as information or baseband signal. पण आपल्याला आपली स्ट्रेंथ माहिती आहे की आपण थोडं चाललं की आपलं or whatever is our energy that will be go on reducing or our speed will reduce if we travel for long distance. So what we will do? We will take help of some another signal. ऑब्विसली ज्या सिग्नलची आपण हेल्प घेणार आहे त्याची स्ट्रेंथ आपल्यापेक्षा काय असणार आहे? इट विल बी लेस और इट विल बी मोर? More. ज्या सिग्नलची आपण हेल्प घेणार आहे त्या सिग्नलची स्ट्रेंथ आपल्यापेक्षा जास्त असणार आहे. त्या सिग्नलचा स्पीड सुद्धा आपल्यापेक्षा जास्त असणार आहे. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज द कॅरियर सिग्नल. सो व्हॉट वी डू, as our speed is less, we will combine ourselves with bus, or we will sit in the bus and along with bus we will travel from Pandharpur to Solapur. म्हणजे आपण म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल, ज्या सिग्नलची हेल्प आपण घेतोय त्याला आपण म्हणतो कॅरियर सिग्नल. मग ऑब्विसली ज्या सिग्नल थ्रू आपण ट्रॅव्हल करणार आहे त्या सिग्नलची स्ट्रेंथ ही मॉड्युलेटिंग सिग्नल पेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. Okay, so strength of the modulating signal is less and strength of carrier signal is more. So both combinedly when we transmit, that is called as the modulated signal. पण रिसीव्हरला काय होतं परत? What happens at the receiver? Hello, am I audible? Demodulation. रिसीव्हरला परत मॉड्युलेटेड सिग्नल मधून आपला कॅरियर रिमूव्ह केला जातो. म्हणजे बस मधून आपण खाली उतरतो आणि मग आपण घरी जातो. म्हणजे परत रिसीव्हरला काय होतं? मॉड्युलेटिंग सिग्नलचं सेपरेशन होतं. मॉड्युलेटिंग सिग्नल इज अगेन सेपरेटेड फ्रॉम द कॅरियर सिग्नल अँड ओनली मॉड्युलेटिंग सिग्नल इज गिवन ॲट द रिसीव्हर. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन. ऑलवेज रिमेंबर, मॉड्युलेशन करण्यासाठी आपल्याला दोन सिग्नल लागतात. एक म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेसबँड और मेसेज सिग्नल और इन्फॉर्मेशन सिग्नल. त्याची स्ट्रेंथ कमी असते, त्याच्यासाठी आपल्याला त्या सिग्नलला आपण कॅरियर सोबत कंबाईन करतो आणि त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन जो सिग्नल आपल्याला मिळतो दॅट इज कॉल्ड ॲज द मॉड्युलेटेड सिग्नल. मग मॉड्युलेटेड सिग्नल हा चॅनल थ्रू आपण पास करतो. मॉड्युलेटेड
मॉड्युलेटेड सिग्नल मधून परत कॅरियर मायनस केला की आपल्याला कुठला सिग्नल मिळतो रिसिव्हरला? ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल. दिस इज द सिंपल कन्सेप्ट ऑफ एनी मॉड्युलेशन प्रोसेस. मग आता ह्या मॉड्युलेशन मध्ये बघा कुठले पॅरामीटर चेंज होत आहेत? कशाचे पॅरामीटर चेंज होतात मॉड्युलेशन मध्ये? कॅरियरचे का मॉड्युलेटिंग सिग्नलचे? व्हॉट विल बी युअर आन्सर? इन मॉड्युलेशन आपल्याला इथून पंढरपूरला जायचे म्हणून आपण सॉरी वी वॉन्ट टू गो फ्रॉम पंढरपूर टू सोलापूर. दॅट्स वाय बस विल ऑल्सो ट्रॅव्हल फ्रॉम पंढरपूर टू सोलापूर. इफ यू वॉन्ट टू मूव फ्रॉम पंढरपूर टू पुणे, the bus will also, you will select the bus which is going from पंढरपूर टू पुणे. त्यामुळे लक्षात ठेवा बेसिक गोष्टी की मॉड्युलेशन मध्ये नेहमी कॅरियरच्या कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होतात विथ रिस्पेक्ट टू मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके. देन मग मॉड्युलेशन मध्ये परत दोन बेसिक टाइप येतात, अॅनालॉग मॉड्युलेशन आणि डिजिटल मॉड्युलेशन. मग आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला अॅनालॉग मॉड्युलेशन इन डिटेल मध्ये आहे. मग अॅनालॉग मॉड्युलेशन मध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल दोन्हीही कुठल्या फॉर्म मध्ये असतात? अॅनालॉग फॉर्म मध्ये. आणि डिजिटल मॉड्युलेशन मध्ये आयदर वन सिग्नल फ्रॉम देम इट इज इन द डिजिटल फॉर्म. ओके. सो अॅनालॉग मॉड्युलेशन कन्सिस्ट ऑफ three types of signal or three types of modulations: amplitude modulation, frequency modulation and phase modulation. Okay, so that are the classification chart that also we will see, but just now you remember the concept of modulation and demodulation. Is it clear? Modulation and demodulation. Yes, madam. नंतरची टर्म आहे अटेन्युएशन. आता फार डिटेल मध्ये न जाता अटेन्युएशनचा अर्थ सिग्नलचा लॉस एवढंच लक्षात मॅडम ठेवा. तुमची स्क्रीन दिसत नाही. आय हॅव शेअर्ड इट वन्स अगेन. इंटरनेट कनेक्शन गेलं होतं पीसीचं त्यामुळं तुम्हाला दिसत नसेल. मी परत एकदा शेअर केली आहे बघा तुम्ही. यू जस्ट चेक इफ इट इज विजिबल. नॉट विजिबल? येस, वेट, आय विल शेअर. Now it is visible? Yes, madam. Okay. Modulation, demodulation. 6वी टर्म मॉड्युलेशन आहे, 7वी demodulation. Next term is attenuation. So attenuation means what? It is loss of the signal. सिग्नलचा ट्रान्समिशन लॉस होतो तेव्हा that is called as the attenuation. So attenuation जर जास्त असेल that indicates loss of the signal is also more. Then transducer, if we consider, transducer is a device that converts one parameter into another form. एखाद्या सिग्नलला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण ट्रान्सड्यूसर यूज करतो. And the next it is amplification. So what is the meaning of amplification process? Amplification means what? To increasing strength of the signal. आणि amplification हे बऱ्याचदा व्होल्टेजच्या टर्म मध्ये असतं. That is the concept of this amplification. Then repeater. Repeater means it is the device which is used to repeat the transmission of the signal. That is called as the repeater. Okay, so I will just give you one task. You complete it up to 5 PM and you send me that page on my WhatsApp. Don't mail me. तेवढे हे जे आता आपण बेसिक डेफिनेशन बघितल्यात की नाही मॉड्युलेशनच्या किंवा आपल्या ज्या काही 7-8 टर्म्स आपण ह्याच्यामध्ये बघितल्यात त्या टर्म्स तुम्ही चेक करा. व्हॉट एव्हर इज युअर स्टडी मटेरियल इन that terms are also given in lecture number 3 or 4. You just wait 1 minute. I will stop the recording.